वर्णी लागलेली आहे, काय नेमक्या भावना आहेत, पहिल्या भावना काय आहेत? माननीय बावनकुळे साहेबांचं सकाळी 8:30-8:45 दरम्यान साहेबांना फोन आला की आपण शपथ दिली या. निश्चितच मनापासून आनंद झालेला आहे आणि हा आनंद होत असताना सर्वसामान्य जनतेने जे काही आपल्याकडनं अपेक्षा करतात, लोकांचे प्रश्न असतात, अडचणी असतात, ते सोडवण्यासाठी परत एकदा चांगली संधी मिळालेली आहे. पुन्हा एकदा महसूल खातं त्यांच्याकडे यावं अशी काही अपेक्षा आहे का, किंवा पुन्हा एकदा पक्षाने संधी दिलेली आहे, काय नेमक्या भावना त्यांच्या होत्या? नाही, मुख्यमंत्री साहेब आपले जे आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, हे जे डिपार्टमेंट देतील त्या डिपार्टमेंट मध्ये काम करणं हे आपलं मुख्य स्वप्न आहे. तुमचा एक लाईफ पार्टनर म्हणून काय सल्ला असेल राधाकृष्ण विखे पाटलांना? लाईफ पार्टनर म्हणून जर विचारलं तर सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न असतात त्याची सोडवणूक होणं हे आपल्या दृष्टीने फार महत्वाचं असतं. पाण्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, बाकीचे जे जे प्रश्न सर्वसामान्य लोकांना जनतेला जे म्हणजे सुटावेसे वाटतात त्यासाठी निश्चितच प्रयत्न करावा ही आमची इच्छा असते. नक्कीच या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी होत्या आणि त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळाल्यानंतर किंवा मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर आपल्याशी बातचीत केलेली आहे आणि त्यांनी सर्व क्षेत्रांसाठी काम करावं अशी अपेक्षा देखील व्यक्त केलेली आहे. धन्यवाद कुणाल, आपण या संदर्भात बातचीत केली आणि त्यांच्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या.